महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होते। या आठवड्यात 3 दिवस कामकाज होणार आहे। आज विरोधक संभाजी भिडे आणि समृद्धी महामार्गावरती झालेल्या अपघातावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावरती दावा केल्यानंतर आज अध्यक्षांकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। आज रात्री महायुतीच्या सर्व आमदारांची मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये बैठक होणार आहे, तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्याही आमदारांची बैठक गरवारे क्लबमध्ये आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे शेवटच्या 2 दिवसात अधिवेशनामध्ये अधिक आक्रमक होण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक आपापली रणनीती आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। भाजप विरोधी लढाईसाठी स्थापन झालेल्या इंडिया आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार आहे। त्यासाठी विरोधी पक्षातील महाविकास आघाडी एकवटली आहे। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे। महाविकास आघाडीतील ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही प्रमुख घटक पक्षांच्या आमदारांसह मित्रपक्षांच्या आमदारांची संयुक्त बैठक आज संध्याकाळी 7:30 वाजता चर्चगेट इथल्या MCA लाऊंज इथे आयोजित करण्यात आली आहे। आणि या बैठकीला उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी अजित पवारांची भेट घेतली। मंत्रालयामध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली। नेमकी भेट कशासाठी झाली हे मात्र अस्पष्ट आहे। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय। आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। तिथे जिल्ह्यात वनरक्षक पदाच्या लेखी परीक्षेच्या आदल्या दिवशीच म्हणजेच 31 जुलैला पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकूण 7 आरोपींवरती गुन्हे दाखल केलेत। वनरक्षकाच्या 2138 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे। याचा पहिला पेपर 1 ऑगस्टला होता। प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्रत्येक उमेदवाराकडून 10 लाख रुपये घेतले जात होते अशी चर्चा आहे। प्रश्नांची उत्तरं पाठवणाऱ्या 5 जणांना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जाणार होते अशी माहिती पोलिसांनी दिली। अविनाश कानडजे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत। अविनाश, वनरक्षक पदासाठीची जी परीक्षा होती त्याचा पेपर फुटला आणि त्यानंतर कोण कोण यामध्ये सामील आहे याचा पोलीस तपास करत असतील, तर हा तपास कुठपर्यंत आलाय? नक्कीच आपण जर बघितलं तर हा सगळ्यात मोठा घोटाळा किंवा पेपर फुटीचे हे जे संभाजीनगरचं प्रकरण आहे ते दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे। कारण हाच आरोपी याच्या अगोदर जे पेपर फुटले 6 महिन्याच्या अगोदर, 4 महिन्याच्या अगोदर, त्यामध्ये हा आरोपी होता। मात्र कालची जी घटना आहे, पोलिसांना इनपुट्स मिळाले होते की या अकॅडमीतून अशा पद्धतीचे पेपर फुटलेला आहे आणि तिथून या पेपरचे जे काही उत्तरपत्रिका असेल त्या पेनाने लिहून व्हॉट्सअपवर पाठवल्या जात आहे। त्यावेळेस पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला, त्या अकॅडमीमध्ये गेले तेव्हा 111 फोटो पोलिसांना प्राप्त झाले आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवलं। नागपूरच्या एका परीक्षार्थीने पाठवलेले हे फोटो त्यांना आढळून आले, तर एका फोटोवर पेनने क्रमांक टाकून त्यापुढे आकडे लिहिलेले होते। त्या प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थींना दिल्याची कबुली जो एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यांनी दिली आहे। शनिवारी जो मुख्य आरोपी यातला आहे, जो अकॅडमी चालवतो, सचिन गोलमाडू उर्फ राजपूत, या राजपूत सोबत त्याने पार्टी केली। त्याच वेळेस हा खरं तर सगळा डाव हा कट रचला गेला होता आणि डोबाळला उत्तरं देण्यासाठी 50,000 रुपये देण्याची कबुली देखील डोबाळने दिली। तर आपण जर बघितलं तर यामध्ये विशेष असं आहे की 5 ते 6 वेळा हा आरोपी ताब्यात घेतलेला आहे। याने सुरुवातीला टीव्ही सेंटर परिसरामध्ये, जे संभाजीनगरचं टीव्ही सेंटर परिसर आहे त्या परिसरामध्ये अकॅडमी स्थापन केली। त्यावेळेस एका परीक्षामध्ये म्हणजे काही महिन्यांपूर्वी शहर पोलीस चालक भरतीत डमी उमेदवार दिल्याप्रकरणी त्याला 4 महिने कारावास झाला। त्यानंतर त्याने डमी उमेदवार बसवणे, उत्तरे उमेदवारांना पुरवण्याचे प्रकार सुरू केले आणि नंतर पुन्हा ज्यावेळेस वैजापूरच्या एका परीक्षार्थीचा डमी उमेदवार म्हणून तो बसला त्यावेळेस देखील पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय। म्हणजे आतापर्यंत 5 ते 6 वेळा तो पोलिसांच्या ताब्यात गेलाय आणि त्याला कारावास देखील झालाय। त्याच्यानंतर त्यांना साताऱ्याच्या पोलीस चालक भरतीत अटक होऊन जामिनावर सुटल्यानंतर अकॅडमी चिखलठाण्यात हलवली, ज्या ठिकाणी आता हा पेपर फुटीचा प्रकार समोर आलाय। या ठिकाणी त्यांनी ही अकॅडमी स्थापली, तिथून हा सगळा कट सुरू होता। त्यामध्ये पोलिसांनी आता एका जणाला ताब्यात घेतलंय तर 6 जणांचा अजूनही पोलीस शोध घेत आहेत। तर हा जो मुख्य आरोपी आहे सचिन गोलमाडू उर्फ राजपूत
याला आता पोलीस ताब्यात घेतल्याच्या नंतर वेगळी काही ऍक्शन करतात का? कारण हे प्रत्येक वेळेस जे आपण मुन्नाभाई MBBS बघतो, तर हा छत्रपती संभाजीनगरचा मुन्नाभाई पोलिसांना प्रत्येक वेळेस हातावर तुरी देतोय किंवा यंत्रणेला चॅलेंज करतोय की मी कारागृहात राहून सुद्धा पेपर फोडू शकतो, पेपर देऊ शकतो. हा खरं तर धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे आता याच्यात काही वेगळी ऍक्शन पोलीस घेतात का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. अविनाश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता आणखी एक धक्कादायक बातमी आहे. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावामध्ये विहिरीचे रिंग मारण्याचं काम सुरू होतं आणि त्यात अचानक मातीचा ढिगारा विहिरीमध्ये कोसळला. या दुर्घटनेमध्ये 4 कामगार ढिगाऱ्याखाली अडकलेत. दुर्घटना दुपारी घडली असली काल, तरी त्याचा उलगडा मात्र कामगार घरी न परतल्यामुळे रात्री उशिरा झाला. या कामगारांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. NDRFचं पथक घटनास्थळी पोहोचलंय. JCB आणि पोकलेन मशीनच्या मदतीनं ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे. पुण्यातल्या इंदापूर या ठिकाणी विहिरीचा रिंग मारण्याचं काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा या विहिरीमध्ये कोसळला आणि या विहिरीमध्ये आतमध्ये काम करणारे 4 कामगार या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मात्र त्यांच्यासाठी बचाव कार्य सध्या सुरू आहे. आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव हे देखील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. जितेंद्र, या 4 कामगारांचा काही पत्ता लागलाय का? श्वेता, आपण पाहतोय की एकंदरीत विशाळवाडीची घटना ताजी असतानाच काल ही जी 100 फुटाची विहीर आहे आणि साधारणतः 150 फूट खोल ही विहीर आहे आणि ही 4 कामगार हे रिंग टाकण्याचं काम करत होते आणि रात्री घरी आले नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी विहीर मालकांकडे चौकशी केल्यानंतर त्या क्षीरसागर म्हणून जे विहीर मालक आहेत त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केला असता एक विहिरीचा एक बाजूचा कठडा विहिरीमध्ये कोसळल्याची त्यांना प्रथमदर्शी माहिती मिळाली आणि नंतर या विहिरीमध्ये सिद्धेश्वर निंबोडीचे सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलानी, परशुराम बंसीलाल चव्हाण, मनोज मारुती सावंत हे त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आहेत आणि या घटनास्थळी आपण सध्या आहोत आणि सध्या घटनास्थळी 4 पॉकलेन, JCB मशीन्स, NDRFची टीम, येथे राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील या घटनास्थळी आलेले आहेत आणि विहीर खूप खोल असल्याने आणि माती खूप विहिरीमध्ये गेले असल्याने त्यांना काढण्याच्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु जोपर्यंत माती निघत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर काढता येणार नाही. NDRFची टीम तसेच श्वान पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आता NDRFच्या टीम या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करत आहे. आता काल 4 वाजताची घटना घडलेली आहे आणि आता दुपारचे म्हणजे सकाळचे 10 वाजून गेलेले आहेत, परंतु अद्याप देखील त्यांचा कुठलाही शोध लागलेला नाही. परंतु NDRFची टीम त्यांचा शोध घेत आहे. बिलकुल, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या अपडेट्ससाठी. आता बातमी मुंबईतून आहे. तिथे घाटकोपर डेपोतल्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारलाय. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावरती गेलेत. या संपामुळे बेस्टच्या वाहतुकीला फटका बसलाय आणि ऐन कामावर जाण्याच्या वेळेत प्रवाशांचे या संपामुळे हाल सुरू आहेत. घाटकोपर परिसरातील घाटकोपर बस डेपोच्या बाहेर उभा आहोत, जिथे तुम्ही बघता आहात तर बेस्टचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत हे या ठिकाणी आज कामबंद आंदोलन करत आहेत. आज सकाळी कारण सकाळीच्या सुमारास सगळ्या बस निघत असतात, परंतु आज अचानक एकही बस न निघाल्यामुळे थोडासा प्रवाशांचा गोंधळ झालेला आहे. आज मात्र या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या काही मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे आता हे सगळे कर्मचारी आपल्याला बाहेर दिसत आहेत. बेस्टच्या ज्या बसेस आहेत त्या अजूनही आगारामध्येच आहे. एकही बस आज इथली बाहेर निघालेली नाही. जवळपास 80 कंत्राटी बस या ठिकाणी आहेत. त्यांच्याबरोबर कंत्राटी कामगार ज्या बसवर आहेत असे जवळपास 240च्या सुमारास कामगार आहेत, जे सगळे आज या ठिकाणी कामावर गेलेले नाही आहेत. आमचं एकच म्हणणं आहे की ज्या मागण्या आतापर्यंत आम्ही सरकारकडे मांडल्यात त्या मागण्यांची जोपर्यंत पूर्तता होणार नाही तोपर्यंत आम्ही आमची जी भगिनी आमच्या सहकार्यासाठी म्हणा किंवा आमच्या मागण्यांसाठी म्हणा उपोषणाला बसले, शेवटपर्यंत तिला साथ देणं आणि आमच्या मागण्यांची पूर्तता करून घेणं.
पहिली मागणी हीच आहे की साधारणतः बघा आम्ही किती जरी काम केलं 18,000 पुढे आमचा पगार जात नाही. आमचं साधारणतः आमचं मागणी ही आहे की समान काम समान वेतन. जरी नाही भेटले आता साधारण बोलतो तरी पण कमीत कमी माणसाला काहीतरी शिल्लक असावी जी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये असावी. काही अडचण आली तर त्यातून भागावी अशी आम्ही आमच्याकडे मागणी केली होती, पण कुठल्याही प्रकारचा आम्हाला साथ दिली नाही. त्याचप्रमाणे जे बीएसटीला जे सुविधा आहेत त्या आम्हाला मिळाव्यात. कंत्राटी कर्मचारी आणि बेस्टचा कर्मचारी यांच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर तफावत आहे? आज ती एक महिला जी आमचा जो कामगार आहे त्याची मिसेस आहे, म्हणजे आमची वहिनी आहे, ती लहान मुलांना घेऊन तिथे उपोषणाला बसली. हे कशासाठी बसली का? तर आमचं भविष्य चांगलं व्हावं, आमचं भवितव्य चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणून. आणि जर प्रशासन या गोष्टी आणि माझी फार म्हणजे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, एकनाथ शिंदे असो फडणवीस साहेब असो, या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. लोक आत्महत्या करायलाही सुद्धा तयार झालेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यावेळेला एक मोठी आणि धक्कादायक बातमी येते. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची ही बातमी येते. एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आपलं जीवन संपवल्याचं कळतंय. या आत्महत्येमुळे चित्रपट सृष्टीमध्ये खळबळ माजली आहे. अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी. नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची बातमी. आमच्या प्रतिनिधी मनाली पवार आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. मनाली, अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी, नितीन देसाईंची आत्महत्येची बातमी जी समोर येते त्यामुळे खरंच खळबळ माजेल. अगदी बरोबर आहे श्वेता, कारण अजूनही चित्रपट सृष्टीला या बातमीनं तितकंसं सुचलेलं नाहीये. कारण नितीन देसाई म्हणजे कला दिग्दर्शक, सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक, ज्यांचा फक्त मराठी सिनेसृष्टीवरच नाही तर बॉलिवूडवर सुद्धा तितकाच मोठा पगडा होता. आणि त्यांनी आत्महत्या करणं ही सगळ्यात धक्कादायक बातमी आजची म्हणावी लागेल. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपलं अर्ध आयुष्य स्टुडिओत घालवलेला आहे आणि स्वतःचा स्टुडिओ जो त्यांनी उभारला, एनडी स्टुडिओ, ज्याची चर्चा फक्त राज्यात नाही देशभरात नाही तर हॉलिवूड पर्यंत पोहोचली होती, त्याच स्टुडिओमध्ये त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं? आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे नक्कीच सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे. श्वेता, बरं, मात्र काही कळतंय का की बाबा काय नेमकं यामागचं कारण असेल, किंवा आत्ता तसं अंदाज लावू शकत नाही, मात्र काय चर्चा आहे पूर्णपणे या कलासृष्टीमध्ये? अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही. त्याचा खुलासा पुढच्या काही वेळामध्ये होऊ शकेल. मात्र नितीन देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात केलेलं होतं. एनडी स्टुडिओतच हे लग्न झालं होतं. एनडी स्टुडिओमध्ये या लग्नासाठी खास राजकीय मंडळी आवर्जून उपस्थित होती, सिने क्षेत्रातली मंडळी आवर्जून उपस्थित होती. म्हणजे सगळं काही आलबेल चाललेलं असताना अचानक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी येणं हे खरंच खूप दुर्दैवी म्हणावं लागेल. सिनेसृष्टीसाठी तर खूप मोठी शोकांतिका आहे, कारण काही सिनेमे सुद्धा जे आहेत ते नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमध्ये होऊ घातलेले होते. बिग बॅनरचे सिनेमे होते, कारण नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ कर्जत येथे उभारलेला त्यांनी एनडी स्टुडिओ म्हणजे एक सिनेसृष्टीसाठी एक भव्य दालन होतं आणि असेच दिव्य भव्य सिनेमे या एनडी स्टुडिओमध्ये चित्रित केले जायचे आणि त्याच स्टुडिओमध्ये त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. हे पाऊल त्यांनी का उचललं, ही टोकाची भूमिका नितीन देसाई यांनी का घेतली असेल हे मात्र अद्याप कळलेलं नाही. मात्र जी सिनेसृष्टीसाठी आजची सकाळ जी आहे ही खूप हादरवून टाकणारी आहे, कारण सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई ज्यांनी अजरामर सिनेमे आपल्या एनडी स्टुडिओतून चित्रित करून प्रेक्षकांसमोर आणलेले आहेत, असे हे नितीन देसाई आज आपल्या या एनडी स्टुडिओतच आपल्या जीवनाचा अखेर करतात. यापेक्षा शोकांतिका काय असेल? अगदी बरोबर आहे, खरं आहे. आणि मनाली, ही बातमी जी आहे ती कोणाकडून समोर आली आणि त्याचबरोबर आत्महत्येचा हा प्रकार नेमका कधीचा आजचाच आहे का? एनडी स्टुडिओमधनंच खरं तर ही बातमी समोर आलेली आहे, कारण एनडी स्टुडिओमध्ये त्यांचं वास्तव्य सुद्धा होतं. ते स्वतः पवई येथे राहतात. मात्र म्हणजे असं जर म्हणायला हरकत नाही, आठवड्यामधले 4 ते 5 दिवस नितीन देसाई हे एनडी स्टुडिओमध्ये, कारण त्यांनी आपलं घर तिथं केलेलं होतं. आणि जेव्हा ही बातमी तिथनं बाहेर आली, सिनेसृष्टीमध्ये त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे जे पीए असतील त्यांच्याकडनं ही बातमी पुढे पसरलेली आहे. संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये आता या बातमीविषयी बोललं जात आहे. मात्र नितीन देसाई यांनी हे पाऊल का उचललं असेल हाच प्रश्न सगळ्यांसमोर पडला आहे, कारण
नितीन देसाई यांची जर आपण एक कारकीर्द सुद्धा पाहिली तर त्यांचा जन्म खरं दापोलीमध्ये झालेला आहे. दापोलीमध्ये जन्मलेले नितीन देसाई हे मुलुंड पवई इथल्या त्यांच्या घरी ते वास्तव्यास होते. अनेक सिनेमे जे आहेत, दर्जेदार सिनेमे आहेत. म्हणजे अगदीच सुरुवात जर केली तर 1987 पासून मुंबई फिल्म सिटीमध्ये जो स्टुडिओ बनवला होता तिथे त्यांनी स्टील फोटोग्राफीला सुरुवात केलेली होती. 2D स्वरूपातलं ते होतं. आता 5D कॅमेरे आलेले आहेत. त्यावेळेला 2D नंतर 3Dच्या दुनियेत ते होते आणि तिथून त्यांचा जो सिनेसृष्टीची कारकीर्द जी आहे ती सुरू झाली आणि त्यांची पहिली फीचर फिल्म होती ही 1993 साली अधिकारी ब्रदर्स मधून आलेली होती. त्यानंतर 94 साली 1994 मध्ये विधू विनोद चोपडा त्यांच्या फिल्मसाठी त्यांनी काम केलं. 42 लव्ह स्टोरी जी आहे तो सिनेमा केला. परिंदा, खामोशी असे अनेक सिनेमे जे आहेत ते त्यांनी खरं तर चित्रित केले होते. आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे राजकीय पटलावर सुद्धा आपल्याला नितीन देसाई यांचं कार्य दिसत होतं. कारण राजकीय पटलावरचे जे भव्य दिव्य कार्यक्रम किंवा सेट्स असायचे, म्हणजे इतकंच नाही तर आपली परेड जी असते ती परेड सुद्धा नितीन देसाई त्यांच्याच सेटनं ही पूर्ण व्हायची, ज्याची चर्चा संपूर्ण जगभर असायची. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा राजकीय नेते या परेडसाठी उपस्थित असतात आणि त्या नितीन देसाई यांच्या चित्ररथामुळे महाराष्ट्राला गौरवण्यात सुद्धा आलेलं होतं. आणि आज अशा सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा त्यांच्याच उभारलेला जे त्यांचं स्वप्न होतं, त्यांचं आयुष्य होतं, अर्ध आयुष्य त्यांनी त्या स्टुडिओत घालवलं होतं, अशा या कर्जत इथल्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आपलं जीवनाचा अंत करणं ही खूप मोठी शोकांतिका सिनेसृष्टीसाठी आणि त्यांच्या सगळ्या चाहत्यांसाठी आहे. बरं. आणि मनाली, इतका मोठा माणूस आणि त्यासोबत इतक्या यशाच्या शिखरावरती पोहोचलेला माणूस अशा पद्धतीचं पाऊल उचलतो हेच मुळात पटत नाहीये मनाला. याच संदर्भात आपण अधिक बोलूया. चित्रपट समीक्षक निशांत भुसे हे देखील आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. निशांतजी, खूप धक्कादायक संपूर्ण सिनेसृष्टीसाठी, कला विश्वासाठी नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची ही बातमी येणं म्हणजे हो, अजून मी शॉक मध्ये आहे की नितीन दादा असं करतील मला वाटलं नाही. म्हणजे जर हे सुसाईड आहे तर ही मोठी गोष्ट आहे. कारण तो नॅशनल अवॉर्ड विनर लगानपासून स्वतः मंदिर ले चुके सनम, बॉलिवूडचा सगळ्यात मोठा रेप्युटेड अवॉर्ड विनर. आणि म्हणजे तो म्हणजे कमी जेव्हाही त्याला स्टुडिओज मध्ये भेटायचो किंवा शूटला जायचं, मी त्यांच्याबरोबर मी एक फिल्म स्टोरी सोर्स म्हणून लिहिली होती, ट्रॅफिक सिग्नल. तर 60-70% पिक्चर त्यांच्या स्टुडिओमध्ये शूट झालेली. म्हणजे कधी आणि लोकांना मदत करणारा माणूस होता हा. यू वॉज सो हेल्पफुल. कधी आमच्याकडे आम्ही काय छोटे शॉर्ट फिल्म्स वगैरे करायचो वगैरे, आम्ही तिकडे सेट्सवर जायचो तर पैसे कमी पडायचे, टेन्शन नको घेऊ, उद्या दे, परवा दे. म्हणजे ही वॉज सो हेल्पफुल. हे ऐकून मला शॉक होतो. आणि का केलं अजूनपर्यंत समजत नाहीये. काय लेटर सोडलंय, काय नोट सोडलीये, काय ऍक्च्युअल काय समजत नाही. म्हणजे एकदमच धक्कादायक खबर आहे आमच्यासाठी. बिलकुल. आणि सगळ्यांसाठीच अतिशय धक्कादायक आणि शॉकिंग बातमी म्हणावी लागेल की कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपलं जीवन संपवलंय आत्महत्येनं. धन्यवाद निशांत भुसे, तुम्ही आमच्याशी बोललात. चित्रपट समीक्षक आपल्यासोबत होते. आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे देखील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. उदय, अतिशय मोठी खळबळ उडवून देणारी बातमी, चित्रपट सृष्टीसाठी, कला विश्वासाठी नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या. आणि काही पुरावे सापडलेत का, किंवा काही नोट असेल किंवा काय आत्महत्या करण्यापूर्वी, आणि कारण काय कळतंय का? एक अत्यंत दुःखद बातमी जी आहे ती सर्वांना आता कळलेली आहे. ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन ही आत्महत्या केली असल्याची माहिती मिळते आहे. माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा तर डोंगर कोसळलेला आहे. त्याबरोबर संपूर्ण बॉलिवूडवरती आणि कला विश्वावरती देखील दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कारण नितीन देसाई हे भारतीय चित्रसृष्टीमध्ये खूप मोठं असं नाव आहे. हॉलिवूडला टक्कर देणारं कला दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये लगान सारखा सिनेमा असो, देवदास सारखा सिनेमा असो किंवा डॉक्टर आंबेडकर यांचा सिनेमा असो, एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती जी आहे ती नितीन देसाई यांनी निर्माण केलेली आहे. नुसतं सिनेमासृष्टीमध्येच नाही तर इतरही अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. रायगडावरती रायगड महोत्सव जेव्हा केला गेला होता 3 दिवस सातत्यानं ते महोत्सवामध्ये वेगळं होते आणि 3 दिवस त्यांनी तो रायगड महोत्सव आहे तो यशस्वी करून दाखवला. किल्ले रायगडावरती संपूर्ण तिथे
शिवसृष्टी निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान जे आहे त्यांनी पेललं होतं आणि यशस्वी करून दाखवलं होतं. त्याचबरोबर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे दरवर्षीचे एक भव्य दिव्य असे देखावे असतात ते देखावे देखील त्यांनी दरवर्षी साकारलेले होते. यंदा देखील त्यांनी देखाव्याचं काम जे ते सुरू केलं होतं. यंदा 350वा छत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा आहे, त्यानिमित्तानं त्यांचा जो देखावा तो ते काम पूर्ण करत होते. 2 दिवसांपूर्वी स्वतः नितीन देसाई हे लालबाग मार्केटमध्ये आले होते आणि लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबत त्यांनी संपूर्ण आरेखन आणि संपूर्ण देखाव्याचं मोजमाप जे आहे त्या संदर्भात त्यांनी बैठक घेतली. त्यांनी संपूर्ण कामकाजाची त्यांनी पाहणी केली. एक डिझाईन जी आहे ती त्यांनी तयार केलं होतं आणि त्यानंतर आज अचानक ही जी बातमी आलेली आहे ते सर्व गणेशोत्सव मंडळ असतील, इतर कला विश्व असेल, सगळेजण असे हादरून गेलेले या बातमीने. परंतु घटनास्थळावरती या संदर्भात कुठले काही सुसाईड नोट किंवा या संदर्भात अजूनही पोलिसांना काही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये. मात्र घटनेची माहिती आहे ती सध्या नितीन देसाई यांच्या कुटुंबियांना जी आहे ती तात्काळ देण्यात आलेली आहे. आणि आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचं लग्न देखील झालं होतं. त्यांचा लग्न सोहळा देखील पार पडला होता एनडी स्टुडिओमध्ये आणि त्यानंतर आज हा एनडी स्टुडिओमध्ये ही दुःखद बातमी जी आहे ती आपल्या समोर आलेली आहे. एनडी स्टुडिओ हा उभारण्याचं देखील खूप मोठं आव्हान जे आहे ते नितीन देसाई यांनी पेलं होतं. भारतातला हा पहिला एक असा स्टुडिओ होता जो अद्ययावत आणि हायटेक असा होता, जो हॉलिवूडमध्ये अनेक स्टुडिओजना टक्कर देणारा असा होता. तिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते वापरलं गेलं स्टुडिओ उभा केला होता. एक जी माहिती म्हणजे संदर्भातलं काही जे काही एक प्रॉफिट जो आहे तो त्यांना पुरता होत नव्हता, त्यामधून काहीतरी एक नाराजी जी आहे ती होती, त्यामध्ये थोडेसे अस्वस्थ जे होते हे देखील काही माहिती मिळते. मात्र नेमकं आत्महत्येचं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र नितीन देसाई यांच्यासारखा खूप मोठा कलाकार आणि कला दिग्दर्शक हा भारतीय कला विश्वाने गमावलेला आहे आणि खूप मोठं नुकसान जे आहे ते कला विश्वाचं झालेलं पाहायला मिळतं. उदय, कशामुळे अस्वस्थ होते पुन्हा एकदा सांगा? कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ हा कर्जत येथे आहे आणि कर्जतल्या या एनडी स्टुडिओचे काही सिरियल वेब सिरीज असेल किंवा हिंदी सृष्टीतलं काही सिनेमा शूटिंग होत होतं. मात्र त्यात काही सातत्य नव्हतं. एनडी स्टुडिओचा जो डोलारा जो आहे तो खूप मोठा होता आणि तो डोलारा सांभाळणं काही वेळा कठीण देखील जात होतं. अनेक इव्हेंट जे आहेत ते त्यांचे काही प्रमाणात अयशस्वी देखील सध्या झाले होते. एक जे काही सध्या त्यांच्या आर्थिक अडचणी जी आहेत त्यांना जरा फेस करायला लागतं, त्यांना तोंड द्यावं लागत होतं अशी स्थिती मिळते आणि त्यातून ही आत्महत्या झाली आहे का असा देखील एक प्राथमिक अंदाज जो आहे तो व्यक्त केला जाते. मात्र अजून त्याला अधिकृत दुजोरा जो आहे तो मिळाला नाही. आर्थिक अडचणीत होते ही मात्र खरी गोष्ट आहे. तर आत्महत्येचं अचानक कारण आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही आहे. नितीन देसाई हे एक लढवय्य होते, कारण अनेक आव्हानात जी आहेत त्यांनी पार पाडली होती. आपण सांगितलं किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा असेल किंवा इतर सर्व जे शिवसृष्टी उभारण्याचं त्यांचं जे काम होतं, छत्रपती शिवाजी महाराज जो महोत्सव आयोजित करण्यात आला होता 4 वर्षांपूर्वी, त्यावेळेला एक कठीण आव्हान त्यांनी पार केलं होतं. एक असं म्हणजे एक खूप आव्हानात्मक असं ते काम ते त्यांनी लिलया करून पार पाडलं होतं. तसे इतरही अनेक जे सेटअपचे काम होतं ते त्यांनी करून दाखवले होते आणि त्यानंतर असं एक आव्हान स्वीकारणारा आणि ते यशस्वी करून दाखवणारा माणूस अशा प्रकारे निघून जातो. खरं खूप दुःखद आहे. चित्रपट सृष्टीवरती देखील खूप मोठी शोककळा जी आहे ती पसरलेली आहे. कोविडमध्ये देखील स्टुडिओ जो आहे त्यांचा स्टुडिओ हा जवळपास 2-2.5 वर्ष बंद होता, कारण अनेक संकट तिथे येत होती. काही वेळेला आपल्याला माहिती जी मिळाली होती की एक रेल्वेच्या आणि त्यांच्या एनडी स्टुडिओच्या बाजूला एक रेल्वे लाईन आहे, तिथे आग लागली होती. ती आग त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये पण पसरली होती. तेव्हा त्यांच्या एनडी स्टुडिओचं खूप मोठं नुकसान देखील झालं होतं. ती नुकसान भरपाई आणि त्यानंतरची अनेक सातत्याने कोविडच्या वेळेला एनडी स्टुडिओ जो बंद होता त्यावेळेला खूप मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते नितीन देसाई यांना सहन करावं लागलं होतं आणि त्यानंतर आर्थिक चणचण किंवा आर्थिक नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांना सतावत होतं अशी देखील माहिती मिळते. त्यातून ही आत्महत्या झाली काय याबद्दल अजून अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी प्राथमिक अंदाज जो आहे तोच व्यक्त केला जातो आहे. मात्र सध्या नितीन देसाई यांच्या आत्महत्येने कला विश्व हादरून गेलेला आहे. सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, इथे देखील याची माहिती मिळतात. अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत ते हळू व्यक्त करतात, कारण नितीन देसाई यांचा सर्वांशी अतिशय उत्तम दोस्ताना असा होता, उत्तम संबंध होते, अतिशय मैत्री जपणारा असा हा माणूस होता, ज्याने खूप मोठं काम जे आहे कला विश्वामध्ये करून दाखवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा अरबी समुद्रामध्ये उभारला जाणार आहे, त्याचा जे जलपूजनाचा कार्यक्रम होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं होतं, तेव्हा देखील एक आव्हानात्मक काम जे होतं समुद्रामध्ये जलपूजनाचा कार्यक्रम तो देखील नितीन देसाई यांनी पार पाडला होता. असे अनेक आव्हानात्मक कामं जी आहेत नितीन देसाईंनी त्यांच्या कलेच्या रूपामध्ये पार पाडलेले आहेत, यशस्वी करून दाखवले आहेत. असा एक खूप मोठा माणूस जो आहे कला विश्वातला तो आपल्यातून निघून गेलेला, त्यामुळे मराठी कला विश्वावरती संकट कोसळलेलं आहे. एक महाराष्ट्राने देखील खूप मोठा कलाकार जो आहे तो गमावलेला आहे.
बरोबर. उदय, ज्या वेळेला आत्महत्या केली नितीन देसाई यांनी त्यावेळेला ते इंडी स्टुडिओमध्ये एकटे होते का? त्यांचे कुटुंबीय कुठे होते? आणि आत्महत्येचा हा प्रकार नेमका कधी आणि कसा उघडकीस आला? उदय, आवाज पोहोचत नाहीये. एनडी स्टुडिओमध्ये नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची एक मोठी बातमी आज येऊन धडकली आणि संपूर्ण कला विश्वावरती शोककळा पसरली आहे आणि हळहळ व्यक्त होते. अतिशय धक्कादायक ही बातमी, शॉकिंग अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत सोशल मीडियावरती सुद्धा. कारण कुणाच्याही ध्यानीमनी नाही, एनडी स्टुडिओमध्ये कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय. पुन्हा जाऊयात, उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. उदय, जसं मी म्हटलं की कधीही हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला आणि तेव्हा ते एनडी स्टुडिओमध्ये एकटे होते का? त्यांचे कुटुंबीय कुठे होते? सध्या गणेशोत्सवाची जी देखाव्यांची लगबग जी आहे ती सुरू झालेली आहे, विशेषतः मोठ्या गणेशोत्सव मंडळाची. आणि त्या संदर्भातलं अनेक देखाव्यांची कामं जी आहेत ते दरवर्षीप्रमाणे नितीन देसाई पार पाडत असतात. त्या संदर्भात त्यांच्या बैठका चालल्या होत्या. नितीन देसाई हे एनडी स्टुडिओमध्ये आले होते. एनडी स्टुडिओमध्ये त्यांचं स्वतःचं एक निवासस्थान देखील आहे, त्यांचं प्रशस्त असं कार्यालय देखील आहे, जिथे त्यांचे संपूर्ण सेटअपचे डिझाईन वगैरे ते तिथे बैठकीमध्ये घेतले जातात. आणि त्याच बैठकीच्या म्हणजे कार्यालयाच्या बाजूला त्यांचं निवासस्थान देखील आहे. आणि त्यांच्या निवासस्थानी त्यांनी ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती जी आहे समोर आलेली आहे. ही माहिती आज सकाळी समोर आलेली आहे. त्यांनी नेमकी आत्महत्या कधी केली, काल रात्री केली, मध्यरात्री केली का पहाटे केली, याबद्दल अजून दुजोरा मिळत नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ते अधिक तपास करत आहेत. जे काही पुरावे मिळत आहेत त्यानुसार ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या संदर्भात माहिती कळवत आहेत. आणि हाय प्रोफाईल केस जी आहे ती आता ही बनत चाललेली आहे. रायगडचे जे SP आहेत ते देखील या संदर्भातली माहिती जी आहे ते घेत आहेत स्थानिक पोलिसांकडून, त्यांच्याशी सतत संवाद साधत आहेत. आणि त्याची माहिती जी आहे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उदय, थोडंसं थांबवतंय. अभिजित पानसे सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. अभिजित जी, अतिशय धक्कादायक बातमी आमच्या कानावरती आली आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला देखील धक्का बसला असणार आहे. काय प्रतिक्रिया? शॉकिंग म्हणजे माझं पायच थरथरायला लागले ऍब्सोल्युटली. याचं कारण नितीन दादाशी माझं अतिशय खूप जवळचं होतं, अनेक वर्ष एकत्र होतं असं अजिबात नाही. पण भेटलो की मी ठाकरेचं शूटिंग एनडीमध्ये केलं तेव्हा खरं आमची मैत्री खऱ्या अर्थाने तेव्हा झाली. पण आता अगदी सांगण्याचं हे म्हणजे मी पुण्यात MIT कोथरूड बरोबर फिल्म स्कूल चालू करतो आणि गेल्या काही महिन्यात माझं त्याविषयी बोलणं चाललंय. अगदी 15 दिवसापूर्वी आमचं असं झालं की मी मुंबईत आहे, तू पुण्यात आहेस, मग एनडीला भेटूया का मुंबईत भेटूया. आणि ते प्रोडक्शन डिझाईन म्हणलं की देशात पहिलं नाव नितीन देसाई येतं. नितीन दादाशी माझं हे सगळं बोलणं झालेलं. मला असं झालं, अरे दादा आता तर खूप मोठं काम करायला आपण सुरुवात करणार होतो, माझ्या आयुष्यातलं मोठं. आणि म्हणजे मला कळत नाही का म्हणजे दादांनी असं केलं, नितीन दादांनी. आणि ऍब्सोल्युटली म्हणजे मला म्हणजे खालीच बसलो मी ती मला जेव्हा फोनवर कळलं तेव्हा. आणि म्हणजे माझं वैयक्तिक सोडून द्या, पण या महाराष्ट्रातला नाही देशातला खूप मोठा माणूस, खूप मोठा डायरेक्टर आणि खूप चांगला माणूस गेलाय. आय डोंट नो काय कारण आहे. हो, पण आता यशाच्या इतक्या शिखरावरती असताना अशा माणसाकडून असं पाऊल उचललं जाणं अजिबातच म्हणजे मनाला पटत नाहीये. तुम्ही त्यांच्या सोबत होतात किंवा तुमचे त्यांचे चांगले संबंध असताना काय अंदाज की काय एवढं झालं असावं की इतकं पाऊल उचलावं लागलं? मला काहीच माहिती नाही. माझं बोलणं चालू होतं तेव्हा अगदी ये एनडी स्टुडिओ तुझा आहे इथपर्यंत सगळं बोलणं झाल्यानंतर मला फार धक्कादायक, फार काही चर्चात्मक काही बोलू शकत नाही याच्यावर. जे माझे संबंध आले ते मला खूप दुःखदायक आहे, मला वेदनादायक आहे आजची बातमी. हो, पण जसं 15 दिवसांपूर्वी तुमचं बोलणं झालं होतं, तुम्हाला त्यांच्या बोलण्यातनं असं काही जाणवलं होतं का की कुठेतरी ते डिप्रेशन मध्ये आहेत किंवा काय अडचण आहे किंवा कुठल्या संकट? अजिबात नाही. तो सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या दिलखुलासपणे बोलणारा माणूस नाही. ते फारच शॉकिंग आहे, भयंकर शॉकिंग आहे. आणि सॉरी, बाय, थँक्यू. बरं, अभिजित पानसेजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत यावरती. खरं तर सर्वांनाच अतिशय मोठा धक्का बसणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण नितीन चंद्रकांत देसाई यासारखा एक मोठा संपूर्ण भारतातला इतका मोठा कला दिग्दर्शक आणि त्यांनी अशा प्रकारे आत्महत्येचा पाऊल उचलावं म्हणजे खरंच हे मनाला पटतच नाही आणि या बातमीवरती विश्वास देखील बसत नाहीये. त्यामुळे त्यांचे जे काही स्नेही आहेत किंवा त्यांच्याशी संबंध असलेले राजकारणी असतील किंवा कला विश्वातले जे काही मंडळी असतील त्यांना देखील या बातमीवरती विश्वास बसेना झालाय.
त्यांनी कर्जतच्या आपल्या इंडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची बातमी जसजशी वाऱ्यासारखी पसरते तसतशा या प्रतिक्रिया येत आहेत आणि सगळेच जण आश्चर्यच व्यक्त करतायत आणि शॉकिंग इतकाच शब्द येतोय. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.